नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत. तर आज मी संडे आणि आज आत्ता मी व्लॉग सुरू केला आहे. किती वाजले सांगते थांबा तुम्हाला. आत्ता 12:31 झालेत आणि खूपच लेट असा मी व्लॉग सुरू केला आहे. सकाळी उठून मी घरातलं जर साफसफाई केली आहे आणि आता माझी फेवरेट मी चहा आणि चपाती खाणार आहे आणि हे माझी खूपच फेवरेट आहे. तर चला बघूया आज काय करते. मला नाही माहीत मी आज काय करणार आहे, तरी पण स्टे ट्यून. माझा वेळ माझ्याकडून ड्रॉइंग शिकला होय की नाही सांगा. माझ्याकडे आवडते त्याला ड्रॉइंग आणि त्यामुळे इतर ड्रॉइंग करायचं. खरंच तो म्हणतोय प्राची डॅडी तुझ्यामुळे मी तुझ्या इन्स्पिरेशन घेतलंय ड्रॉइंगचं. रणवीर इकडं बघ, खरं सांग माझ्यामुळे आवडते ना. चला जाऊ देत त्याचं. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत आहे. रणवीरचा आवाज. आता मी चेहऱ्यावर आंघोळ केल्याला मॉइश्चरायझर लावून घेते, म्हणजे मी थंडीत जरा जास्त एवढं मी चेहऱ्याची काही काळजी घेते, फक्त मॉइश्चरायझर थोडं लावायचं एवढं. पावडर पण नाही लावते. लावतेस की रोज 2-3-4 वेळा पावडर लावतेस. तेच काय ऐकून करतो. चला आता पुढे काय काय होते ते आपण दाखवूया. आणि आता माझी आंघोळ आणि आज संडे असल्यामुळं सगळी घरातली कामं आवरायची असतात, त्यामुळे मी कामावरून घेतलेत. अजून थोडीशी राहिलीत काम करायची, क्लिनिंग जरासं, आणि ते आवरून घेणार आणि त्याच्यामुळे ते आवरायचं. तर त्यामुळे माझ्याच एवढा लेट आंघोळ झाली, नाहीतर एवढा लेट सहसा मी करत नाही आणि मला क्लासला पण जायचं असतं. त्यामुळे आत्ताच एक मी व्हिडिओ शूट केला आहे. आता मी जेवणार आहे, कारण माझी जेवायची वेळ झाली आणि मला खूप भूक लागली, त्यामुळे पटकन मी जेवणार आहे. व्हिडिओ पुढे. आमच्याकडे की नाही झेंडूची फुलं खूप सारी होती, मग मी त्याचं पाकळ्या काढल्या आणि पूर्ण खटखटीत उन्हात वाळवलं आहे हे बघा. आणि आता हे मी मिक्सरला बारीक करणार आहे. हे बारीक करताना ह्या 4-5 कापराच्या वड्या टाकायचे आणि हे बारीक करताना त्या 4-5 कापराच्या वड्या आणि हे लवंग पण घालायचं. आता हे बारीक झाले ते चाळणीने चाळून घ्यायचं व्यवस्थित. आता हे बारीक केलेलं मी व्यवस्थित चाळून घेतले. त्यात आता तूप घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला. आता ह्याचे छोटे छोटेसे गोळे करायचे आणि धूप म्हणून लावायचं. घरात मच्छर होत नाही, मासे अजिबात होत नाही आणि याचा सुगंध पण एकच नंबर आहे. मी लावून दाखवते तुम्हाला कसं होतं ते. आणि हे मी इंस्टाग्रामवर एक रील बघितलेली आणि तेव्हापासून मी हे फुलं अशी वाळवत ठेवत होते आणि चला म्हणलं आता करूया. माझा व्हिडिओ सुरू करायला कोण नव्हतं, तर बघा हे बघा माझा हात आणि आता ते झालेलं आहे. एवढ्या साईडचं दिसत नाही, थांबा तुम्हाला दाखवते. आणि हे बघा हात माझे, आणि आता मी तुम्हाला लावून दाखवते ते कसं काम करते. चला. काही मी दुपासारखे आकार केलेत आणि काहीचे मी गोल आकार केलेत. एवढं फुलं होती खरं, एवढंच त्याचं झालं. आत्ता मी आणि सई जरा टेरेसवरती आलेलो. इथं खूप शांत वाटतं, त्यामुळे आम्ही दोघेजण आलेलो. थोडेसे फोटोही काढले आणि किती छान वातावरण झाले बघा तुम्ही. हे बघा इथून डोंगरही दिसतो. आता सई खाली गेले आणि रणवीर आल्यावर आणि आम्ही दोघं बॅडमिंटनने खेळणार आहे. सू. तर चला बघूया. खूप दिवसानंतर खेळणार आहे मी आणि मला आवडतं खेळायला. तर चला येते का बघूया. फुलच खाली गेले गाईज, फुल खाली गेले. आम्ही इथं दोघंजण खेळत होतो आणि फुल पडले खाली. थांबा रणवीला ताणायला गेला. ते तुम्हाला दिसायला लागले का ते फूल तिथे पडले, तर रणवीर जाऊन आणणार.
ते बघा रणवीर गेला आणायला. इथे मम्मी बनवत होती धपाटे. क्या बोला तूने? आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.